भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये 3 सामन्यांची T20 मालिका 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे। 5, 7 आणि 9 जानेवारी रोजी डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी नवी मुंबईत हे 3 सामने खेळले जातील। T20 मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी एक कसोटी सामना खेळला जो भारताने जिंकला। त्यानंतर 3 एकदिवसीय सामने ह्या दोन संघांमध्ये खेळले गेले जे ऑस्ट्रेलियाने 3-0 च्या फरकाने जिंकले आणि आता शेवटच्या टप्प्यात हे दोन्ही संघ 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहेत। तर 5 जानेवारीपासून डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये ही मालिका खेळली जाईल। भारत आणि ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंत 31 T20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 23 सामने जिंकले आहेत तर भारताने केवळ 7 आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे। भारतात जर आपण ही आकडेवारी बघितली तर 12 T20 पैकी ऑस्ट्रेलियाने 10 जिंकले आहेत तर भारताने केवळ 2। आणि अखेरकार जेव्हा आपण शेवटचे 5 T20 सामने या दोन्ही संघांमध्ये बघतो तेव्हा असं दिसतं की ऑस्ट्रेलियाने 4 जिंकले आहेत आणि भारताने केवळ 1। हे 5ही T20 सामने भारतातच खेळले गेले होते डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला होता। ऑस्ट्रेलियाने 4 सामने जिंकले होते आणि भारताने केवळ 1 आणि तो सामना देखील टाय झाल्यानंतर भारताने सुपर ओव्हरमध्ये जाऊन तो सामना जिंकला होता। ऑस्ट्रेलियाने ती डिसेंबर 2022 ची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली होती। पुन्हा एकदा डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया भारतात आले आहेत। जसं आपण बघितलं कसोटी सामना भारताने जिंकला, एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि आता शेवटची T20 मालिका कोण जिंकतंय हे बघूया आपण। पण हे आकडेवारी आपण बघितली तर नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या फेवरमध्ये आहेत हे स्टॅटिस्टिक्स आणि काय भारत एक चांगली फाईट देऊ शकेल का ऑस्ट्रेलियाला हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तर या सामन्यात आपण कुठल्या खेळाडूंवर नजर ठेवावी? भारतासाठी मला असं वाटतं स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। स्मृती मानधना ही ओपनिंग बॅटर आहे, तिच्या नावावर जवळजवळ 3000 T20 रन्स देखील आहेत आणि जागतिक क्रमवारीत ती 4थ्या क्रमांकाची फलंदाज आहे वुमन्स T20 क्रिकेटमध्ये। त्याचबरोबर दीप्ती शर्मा एक शानदार अष्टपैलू खेळाडू आहे, ती ऑफ स्पिन करते आणि लेफ्ट हँडेड मिडल ऑर्डर बॅटर देखील आहे। तिच्या नावावर 100हून अधिक T20 विकेट्स आहेत आणि जवळजवळ 2000 धावा T20 क्रिकेटमध्ये देखील आहेत। म्हणून दीप्ती शर्मा आणि स्मृती मानधना यांची भूमिका मला असं वाटतं अत्यंत उपयोगाची असेल भारतासाठी। दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी मला असं वाटतं फिबी लिचफील्ड जी जणू काही भारतात तिचा वेळ प्रचंड एन्जॉय करत आली आहे। 3 एकदिवसीय सामने आपण बघितले, त्यात 2 मध्ये तिने अर्धशतक झळकावले आणि एका सामन्यात तिने शतक झळकावलं आहे। फिबी लिचफील्डनी केवळ 20 वर्षाची लेफ्ट हँडेड ओपनिंग बॅटर आहे ऑस्ट्रेलियाची आणि तिच्यावर नक्कीच सगळ्यांचं लक्ष असेल। फिबी लिचफील्डबरोबर मला असं वाटतं अष्टपैलू खेळाडू ॲशले गार्डनर हिची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल ऑस्ट्रेलियासाठी। ॲशले गार्डनर ही एक ऑफ स्पिनर गोलंदाज आहे आणि राईट हँडेड मिडल ऑर्डर एक आक्रमक फलंदाज म्हणून देखील ॲशले गार्डनर ओळखली जाते। आणि आपण काही क्षणापूर्वी जेव्हा डिसेंबर 2022 ची चर्चा केली होती तेव्हा ॲशले गार्डनरच प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड देखील जिंकली होती। त्या सिरीजमध्ये तिने 115 धावा केल्या होत्या, 3 डावात आणि 7 विकेट्स देखील पटकावल्या होत्या। म्हणून ऑस्ट्रेलियासाठी फिबी लिचफील्ड आणि ॲशले गार्डनरचा रोल अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे। नंतर आपण बघूया की खेळपट्टी किंवा पिच कसं असणार आहे। तर आत्तापर्यंत केवळ 2 T20 सामने महिलांचे इथे खेळले गेले आहेत आणि ते दोन्ही 2022 डिसेंबरमध्ये खेळले गेले होते ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये 350हून अधिक धावा झाल्या होत्या। म्हणून आपण नक्कीच बघू शकतो की तिकडची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे, चांगली परिस्थिती असेल आणि अजून एक उच्च धावसंख्येचा सामना आपल्याला बघता येऊ शकतो 5 जानेवारीला जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिली T20 सामना खेळतील।